पुन्हा एकदा आपल्या न्यू व्हिडिओमध्ये. तर आपण आज आलो सुका आराध्या आर्टमध्ये. तुम्ही बघू शकता. तर हे जे आहे वर्कशॉप जे आहे ते मागच्या साईडचं आहे आणि एक फ्रंटमध्ये पण एक वर्कशॉप आहे. तर या तुम्हाला दाखवतो अंदरचा वगैरे व्ह्यू. तर हा आहे सेकंड वर्कशॉप इथला, म्हणजे मागचा वर्कशॉप आहे सुका आराध्या. इथं जे आहे ते खूप साऱ्या मूर्ती आहे. तर तुम्हाला एक एक करून दाखवतो मी कुठच्या मूर्ती आहे आणि कोणत्या मूर्ती सर्व काही दाखवायचा प्रयत्न करतो मी. कलरिंग वगैरे जे आहे ते चालू व्हायची आहे मूर्तीची आणि जे काम जे आहे ते फायनली झालंच आहे. फक्त थोडं वगैरे मूर्तीचं काम जे आहे ते बाकी आहे आणि कलरिंग वगैरे ते 10 तारखेपासून चालू होऊन जाणार. आणि कलरिंग वगैरे झाल्याच्यानंतर आणखी एक व्हिडिओ येणार, तो तुम्ही नक्की बघा. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर या तुम्हाला दाखवतो मी. तर या सर्व मूर्त्या तुम्हाला दाखवतो एक एक करून मी मूर्त सर्व. तर कमीत कमी किती मूर्त्या सांगू नाही शकणार, कारण की दादा वगैरे जे ते बाहेर गेले आहे. तर तुम्हाला दाखवतो मी सर्व एक एक मूर्त्या. काही मूर्त्याचे जे आहे ते थोडं बहुत काम झालं आहे, म्हणजे त्याच्यावर जे फुटिंग वगैरे जे म्हणजे परत असते व्हाईटवाली ते वगैरे झाले 2-3 मूर्तीवर. आणि 10 तारखेपासून जे आहे ते काम वगैरे चालू होऊन जाणार याच्या मूर्तीचं. तर तुम्हाला दाखवतो मी एक एक मूर्ती. तर तुम्ही बघा सिनेमॅटिक शॉट आणि मूर्तीस. तर इकडे जे मूर्तीचे जे थर्माकॉलचं वगैरे काम झालं आहे, म्हणजे बॅकग्राऊंडचं वगैरे काम झालं आहे आणि इकडे काम चालूच आहे सारखं. या लाईनीमध्ये खूप साऱ्या मूर्त्या तुम्हाला दाखवतो मी. तर हे तुम्ही बघू शकता मूर्त जे काम चालू आहे, हे अशी मूर्त आहे आणि त्याचं जे आहे ते बॅकग्राऊंडचं काम चालू आहे, थर्माकॉल वगैरे कटिंग चालू आहे. आणि साऱ्या मूर्त दाखवतो तुम्हाला अजून आणखी. हे समोर शिवलिंग आणि गणपतीची मूर्ती समोर. इकडे जे आहे ते जास्त मूर्तीचं काम झालं आहे, फिनिशिंग देऊन चालू आहे मूर्तीला. या वर्कशॉप म्हणलं जे ते सर्व आम्ही मूर्ती दाखवल्या याच्यातल्या. आणि आता जे सर्व मेन समोरचं जे मेन वर्कशॉप आहे ते तर जाऊन दाखवतो तुम्हाला मूर्ती. तिथे जास्त मूर्ती आहे, 6 मूर्ती आहे, पण ते तर मूर्ती खूप छान आहे, मोठी मूर्ती आहे. तर ते पण दाखवतो तुम्हाला. ते समोरची साईड आहे जे वर्कशॉप आहे ते, म्हणजे मेन वर्कशॉप जे म्हणतात त्याला. इकडंच त्याचं सर्व काम वगैरे, लहान मूर्त्या वगैरे इकडे, ते पण दाखवतो तुम्हाला पूर्ण. आणि काका पण आहे आपल्याकडे माहिती सांगासाठी आपल्याकडे किती मूर्त्या आहे आणि काय आहे. तर तुम्हाला दाखवतो पूर्ण मी. तर आपण आलो मेन वर्कशॉपमध्ये आणि इथं समोरच्या वर्कशॉपमध्ये हे सर्वात मोठी मूर्त आहे. हे हे वाली मोठी मूर्त कुठची आहे काका? हे आपलं तुकुमची आहे. हे तुकुमची मूर्त आहे. अच्छा, तुकुमची मूर्त आहे. अजून दाखवतो तुम्हाला 2-3 मूर्त्या आणखी. हे पण मूर्त आहे आणि इकडं बघू शकतो हे नंदीवरची आहे, खूप छान मूर्त आहे. हे भिवापूरची आहे आणि ते शंकरजीच्या याच्यामध्ये आहे. तर आपण काका आले साहेब, आपण समोरचं जे वर्कशॉप आहे तिकडचं तिथं जाऊन थोडी बहुत माहिती हो काकाकडून. तर चला येता का काका? चला. तर काकाची कोणती मूर्त आहे सर्वात मोठी आपल्या वर्कशॉपमध्ये? हे वाली मूर्त. तर हे मूर्त आहे बल्लारशाची एक आणि ही चंद्रपूरची आहे. तर दोन्ही मूर्तीचे साईज जे आहे ते सेम आहे की अलग अलग आहे? मोठी छोटी लहान आहे, फक्त चेहरा लागला. अच्छा, तिथे चेहरा नाही मूर्तीला आणि त्याचे चेहरा आहे खाली. राक्षस आहे ना, राक्षसचा. आणि याची मूर्त आहे. हे हे कोणत्या रूपामध्ये? आपल्या इकडल्या चीन कडल्या. हां, जापान. जापान. अच्छा, जापानच्या म्हणजे याच्यामध्ये. अच्छा, तिकडच्यामध्ये अलग पाहायला मिळालं यावर्षी काहीतरी. टोटल 60 मूर्त आहे ना वर्कशॉपमध्ये? 60-65 मूर्त आहे. आणि हे मूर्त कुठचे आहे? हे कुठचे? आशीर्वाद. आणि सर्वात लांब मूर्त कुठची आहे आपल्या वर्कशॉपमध्ये? सगळ्यात लांब मूर्त हेच आहे. तर हे आहे आशियाबादची. आशियाबाद.
हे गोंडपिपरी. अच्छा, हे गोंडपिपरीचे आहे. बाकी सर्व चंद्रपूरचे आपल्या. तर खूप छान छान मूर्त आहे. तुम्ही पण जे पुढच्या वर्षीचे ऑर्डर देऊ शकता काकाजीकडे. तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस आणि काकाजीचा फोन नंबर किंवा दादाचा फोन नंबर तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येईल. तुम्हाला 11 वर्षा पुढच्या वर्षासाठी जर ऑर्डर वगैरे करायचं असेल तर तुम्ही करू शकता. तर आपल्याकडे सगळ्यात मोठी मूर्त आपण किती असेल का सगळ्यात मोठी मूर्त? अच्छा, ठीक आहे. 60-65 फुटा. फूट जास्त मोठं फूट. बस त्याच्यावर तर नाही 12 फूट 12 फूट 15 फूटपर्यंत आपल्याकडे मूर्तीचे ऑर्डर वगैरे घेतात काका. तर तुम्हाला ऑर्डर वगैरे करायची असेल तर करू शकता. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस आणि फोन नंबर प्रोव्हाइड केला जाईल दादाचा. तर तुम्ही संपर्क करू शकता पुढच्या वर्षासाठी. यावर्षी तर नाही होणार. तर हे वर्कशॉप आहे असं. तर व्हिडिओला मी इथं सेंड करतो. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.